हॅलो एव्हरीवन, मी दिव्या. वेलकम टू माय न्यू यूट्यूब चॅनल. मी आहे कॉर्पोरेट गर्ल आणि एक हौशी कलाकार. तर मला आवडतं खायला, फिरायला, हिंडायला आणि खूप साऱ्या नवीन जागा एक्सप्लोर करायला. तर मी आहे कोकणातली. माझ्या अंगातलं रक्त पण तसं कोकणातलंच. सध्या पुण्यात आहे तो भाग वेगळा. तर मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले रत्नागिरीला, जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी. मस्त दिवसभर हिंडायचं ठरवलं. कॉलेजप्रमाणेच आत्ताही ब्रेकफास्टमध्ये 2-2 वडापाव आणले आणि निघालो पोळ्याला. तर ही आहे अदिती. हिच्यासोबत मी आज गणपतीपुळ्याची सफर करणार होते. वाटेमधले असे सिनिक व्ह्यूज बघत अशा छोट्या छोट्या टपऱ्यांवरती डिहायड्रेट झालेली बॉडी हायड्रेट करत आम्ही पोहोचलो गणपतीपुळ्यात. गणपतीपुळ्यात दुपारी पोहोचायचं कारण म्हणजे तिथे असणारा प्रसाद. बाप्पाचं दर्शन घेतलं आणि प्रसादाच्या रांगेत उभं राहून पहिला प्रसाद खाल्ला आणि मग आमचं प्रस्थान झालं जयगडकडे. कोकणात जन्माला यायला भाग्य लागतं असं म्हणतात, ते काही चुकीचं नव्हे. हा विस्तीर्ण समुद्रकिनारा आणि उंच नारळ पोफळीच्या बागा बघत बघत आम्ही पोहोचलो जयगडला. खरंच जयगडचं हे जय विनायक मंदिर अशक्य सुंदर अशी एक कलाकृती आहे. तुम्ही कधी रत्नागिरी साईडला आलात तर इथे नक्की व्हिजिट करा. तुमच्या काही क्वेरीज असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. बाप्पाचं दर्शन घेतलं, मूषक राजांचं दर्शन घेतलं, थोडा वेळ बाहेर बसलो, खूप साऱ्या गप्पा मारल्या. आजूबाजूचा परिसर खूप सुंदर असल्यामुळे तिथे खूप सारे फोटोज क्लिक केले आणि आम्ही प्रस्थान केलं ते म्हणजे कराटेश्वरला. हे आमचं आजचं मुख्य आकर्षण होतं. रत्नागिरी शहरापासून कराटेश्वर मंदिर आहे 50 किलोमीटरवरती. तुम्ही रत्नागिरीत येत असाल, कोकणात येत असाल तर गणपतीपुळ्यासोबत जयगडचं मंदिर आणि या मंदिराला नक्की आणि अवश्य भेट द्या. या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे, तर तुम्ही इथे येताना ती काळजी नक्की घ्या. जुन्या कोकणी पद्धतीचं, कौलारू पद्धतीचं बांधकाम असलेलं हे मंदिर तुम्हाला निसर्गाच्या कुशीत घेऊन जाईल. मंदिराच्या आजूबाजूला गर्द झाडी आहे आणि समुद्रकिनारासुद्धा. इथे कुठलीही गर्दी नाही आहे, गोंधळ नाही आहे, कुठलीही VIP पासेस नाही आहे. फक्त निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला देवाचा विसावा नक्की मिळेल. आम्ही सुद्धा तासभर तिथे बसलो आणि मग परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. वाटेमध्ये हा गोड सनसेट पाहिला आणि निघालो. पाय निघत नव्हता तिथून, पण वेळेअभावी बाहेर पडावं लागलं. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. कीप एक्सप्लोरिंग.